नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सुधाकर भाऊ आणि निरूपा आता आपल्या रूममध्ये असतात. संध्याकाळची वेळ झालेली असते. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात, निरूपा अगो किती भारी वाटायलंय ना, बघ आपली पाखरं घरट्यातनं बाहेर उडून आता स्वतःच्या पंखावरती उडण्याचा प्रयत्न करतायत, हातपाय हलवतायत. हे बघून मला खरंच असं भारावून आल्यासारखं झालंय ग निरूपा. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो अगदी बरोबर. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, आता बघ निरूपा, सत्यजित आणि रवीने त्यांचे बिझनेस सुरू केले. म्हणजे कसं ते दोघे त्यांच्या आयुष्यात मार्गी लागले. मला हे बघून खूप आनंद झालाय. त्यावर निरूपा म्हणू लागते, हो रव्याचं तर स्वप्नच होतं, त्याला मोठं हॉटेल काढायचं होतं ना. पण आता हॉटेल नाही, पण ते काही किचन सुरू केलंय ना, होईल हळूहळू समद. त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात, निरूपा अगं हळूहळूच पाऊल टाकावं लागतं, मगच मोठं यश गाठता येतं. त्यावर निरूपा म्हणू लागते, रव्याचं ठीक आहे, अहो पण सत्याचं काय, त्याचा कसला आलाय बिझनेस, तो तर एक टॅक्सी ड्रायव्हर आहे ना. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरूपा असं कुणाच्याही कामाला नाव ठेवायचं नसतं. अगं सत्यजितने आज एकाच्या 2 गाड्या केल्यात, उद्या कधी त्याच्या गाड्या वाढतील आणि त्याचा बिझनेस वाढेल हे तुलासुद्धा कळणार नाही. त्यामुळे ज्याचं त्याचं काम ज्याच्या त्याच्या मेहनतीने असतं. पण निरूपा मी तुला सांगतो, रवी आणि सत्यजित कुठे कमी पडणार नाही. कुठल्या बी कामात घाला त्यांना, ते त्यातनं बाहेर निघणार आणि यश मात्र गाठवणार. पण मला काळजी आहे ती फक्त पंकजची. निरूपा तुला काय वाटतं, आत्तापर्यंत पंकजने काहीच विचार केला नसेल का. त्यावर निरूपा म्हणू लागतं, करेल, लवकरात लवकर तो विचार करेल आणि त्याचाही बिझनेस सुरू होईल. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरूपा अगं कधी सुरू होणार आहे, किती दिवस झाले पैसे देऊन, अजून तो काहीच कसं काही बोलला नाही. त्यावर निरूपा म्हणू लागते, हे बघा माझा पंकज एवढा शिकलेला आहे ना, तो जे काही करणार आहे ना ते अगदी दणक्यात असणार आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरूपा हो अगं पण त्याने जे काही केलं ना आजवर, त्याने सगळ्यांना दणकाच बसलाय. इथून पुढे नीट वाग बाबा म्हणावा, काहीतरी डोकं चाललं, नाहीतर आहे असंच राहायचं, काहीच प्रगती होत नाही असंच चित्र दिसतंय मला. त्यावर निरूपा म्हणू लागते, नाही हो करेल, तो बिझनेस करेल. मग लगेच सुधाकर भाऊ लागतात, नक्की निरूपा, नाही म्हणजे तुझा विश्वास आहे ना की पूर्ण खोटं बोलते तू माझ्या तोंडावरती मला होकार देऊन, हे सगळं खोटं तर नाटक सांगत नाही ना. त्यावर निरूपा म्हणू लागते, नाही हो मी कशाला खोटं सांगू, म्हणते ना मी, तो लागेल मार्गी, नका टेन्शन घेऊ. तेवढ्यात आता सत्य आलेला असतो. आपले जे लहानपणीचे फोटो असतात ना ते त्याला बापाला दाखवायचे असतात. त्याच वेळेस दरवाजाजवळ येतात सत्याला बापाचं बोलणं ऐकू येऊ लागतं. आता सुधाकर भाऊ निरूपाला म्हणत असतात, निरूपा मला सत्यजित आणि रवीची काळजी नाही वाटत ग. अगं बघ एवढे शिकलेले नाहीत तरी पण त्यांच्या मार्गाला लागलेत, पण पंकज एवढा शिकला आहे, त्याच्याकडे एवढ्या डिग्र्या आहेत, पण तरीही त्याला काय करावं काही सुचत नाही. मला ना या पंकजच्या टेन्शनने रात्र झोप लागत नाही निरूपा. खरंच आज आपण आहोत म्हणून काय नाही, पण उद्या जर आपण नसलो आणि या पंकजने जर स्वतःच्या पायावरती उभी राहण्याचा प्रयत्नच केला नाही तर या जगात तो जगणार कसा, तो हातपाय हलवणार कसा, याची मला भीती वाटते ग निरूपा. त्यावर निरूपा म्हणू लागते, हो तुम्ही काळजी करू नका, अजून तो लहान आहे, नक्कीच काहीतरी करेल, एक दिवस तो नक्कीच शिखर गाठणार म्हणजे गाठणार. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, हो निरूपा अगं पण कधी, अजून तो लहान आहे असं म्हणते तू. अगं सगळ्यात मोठा पंकज आहे, त्याने खरं तर घराची जबाबदारी घ्यायला पाहिजे, पण नाही त्याला ते काही जमतच नाही आहे. माझा सत्यजित आणि रवी बघतेस ना कसे झटून कामं करतात, या पंकजलाही तसंच झटून कामाला लागावं लागेल तरच कुठे त्याचा संसार होईल, नाहीतर अवघड आहे. मला हे चित्र खूपच अवघड दिसतंय आणि त्यामुळे निरूपा मला ना रात्र झोप लागत नाही या पंकजच्या विचाराने. आता लगेच सत्या मनाशीच मला लागतो, रे बापरे बापाला तर या फुसक्याचं टेन्शन आलंय. नाही बापाचंही अगदी बरोबर आहे, मलाच या फुसक्याला कुठेतरी कामाला चिटकावं लागतंय असा विचार आता सत्या करतो आणि तिकडनं निघून जातो. तरी ते आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सत्या आपली नवीन टॅक्सी पुसत असतो. त्याच वेळेस सत्या सारखा घराकडे डोकावून बघत असतो. धूमकेतू अजून कशी आली नाही, अरे देवा माझा कामाचा पहिला दिवस आहे, एवढा बोनीचा दिवस आहे आजचा पहिला, आणि धूमकेतू मला साधं बाय बाय करायला बाहेरसुद्धा येत नाही आहे का. अरे सत्या काही खरं नाही आहे बाबा तुझं, कुठे राहिली तुझी बायको, असे तो स्वतःलाच आता बडबड करू लागतो. त्याच वेळेस आता गाडी पुसून होताच सत्या इकडे हॉलमध्ये येतो. धूमकेतू धूमकेतू असे जोरात सत्या आवाज देऊ लागतो. तेवढ्यात आता मीरा लगेच दही साखराची वाटी घेऊन येते. हो मी तुम्हाला रूममध्ये शोधत होते, कुठे होता तुम्ही,
तुम्हाला जायचं आहे ना कामावरती, पहिला दिवस आहे की नाही, मग धरा बरं दही साखर घ्या हातावरती, चला पटकन. मग लगेच सत्या हात पुढे न करता आता तोंडाचा आ करतो. तेव्हा मीरा मुलग तो काय करायला तुम्ही, कोणी बघेल ना, काय चालू आहे तुमचं, मला ना लाज वाटते. त्यावर सत्या मुलग तो धुमकेतू, अगं मी नवरा आहे तुझा आणि बायको नवऱ्याला भरू शकते, मग भरवलं तर काय लाज वाटायची त्यात. त्यावर मीरा मुलग ते गप्पाचा, मला वाटते ना लाज वाटते, मग मी नाही भरवणार, हात पुढे करा. त्यावर सत्य मुलग तो धुमकेतू, हे बघ तू आता मला सांग, हे दही साखर का दिलं जातं हातावरती, त्याचं स्पष्टीकरण दे. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो आपण एखाद्या कामाला सुरुवात केली तर ते काम चांगलं व्हावं, यशस्वी व्हावं आणि 100% पार पडून तुम्ही लवकरात लवकर परत घरी यावं, म्हणून ही दही साखर हातावरती द्यायची असते. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, रे बापरे 100% गुण असतो ना धुमकेतू. त्यावर मीरा म्हणू लागते, मग नक्की 100% गुण असतो म्हणजे असतो. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, मग धुमकेतू तू जर ही दही साखर हातात न देता माझ्या तोंडात दिली ना, तर 100% काय 200% काम पूर्ण होईल या सत्याचं आणि 400%ने सत्य घरी येईल. मग धुमकेतू तुला 100% पाहिजे की 400% पाहिजे, नेमकं सांग ना. मीरा आता लाजू लागते, तुम्ही पण ना आजकाल ना खूपच हवरट होत चाललाय, वेगवेगळं काहीतरी निघत असतं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धुमकेतू तू जर मला भरवलं नाही ना तर मी इकडनं जाणारच नाही. तेव्हा मीरा मला लागते, बरोबर ठीक आहे. आता मीरा लगेच सत्याला स्वतःच्या हातनं दही साखर भरवते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, वाह काय मस्त वाटतंय ना धुमकेतू, आता चल मग धुमकेतू अजून काही राहिलं आहे का. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही तुम्हाला काही वाटतंय का राहिल्यासारखं. त्यावर सत्य म्हणू लागतो, हो ना काय राहिलं असेल बरं. त्यावर मीरा म्हणू लागते, मोरूचा पापा. आता मात्र सत्य लगेच धुमकेतूकडे बघू लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, मोरूचा पापा म्हणजे मोबाईल, रुमाल, चावी, पॉकेट आणि पास असं म्हणायचं आहे मला, त्यापैकी काही राहिलं आहे का. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धुमकेतू मोरूचा पापा नाही पण त्यातला अर्ध राहिले. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, काय अर्ध अर्ध काय त्यातलं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धुमकेतूचा पापा. आता मात्र मीरा राजू लागते, तुम्ही पण ना आजकाल खूपच नटखट झालाय, वेगवेगळं काहीतरी सुचत असतं, चला निघा, असं काही भेटणार नाही, चला निघा, इकडे कोणी आलं तर काय म्हणेल. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही या धुमकेतू तू ना एक असा फ्लाईन किस दे मला, एक नंबर भारी वाटेल आणि मग मी असा तो किस माझ्याबरोबर घेऊन मी कामावरती जाईल आणि मग माझं काम अगदी छान होईल, त्यामुळे देशील ना प्लीज धुमकेतू. तेव्हा मीरा म्हणू लागते, जमणार नाही, जाताय की नाही. त्यावर सत्य म्हणू लागतो, मग मी इकडनं हलणारच नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे. आता मीराने फ्लाईन किस दिलेलं असतो, सत्यही आता धुमकेतूला किस देतो आणि तिकडनं निघालेलं असतं. मीरा मात्र लाजू लागते. तर इकडे आता सत्याच्या गाडीमध्ये एक कस्टमर असतं, म्हणजे ते वयाने जरा वृद्धच असतात. तेव्हा आता ते पहिलं कस्टमर म्हटल्यानंतर सत्याला खूपच आनंद झालेला असतो. सत्या पटकन आता गाडी चालवत असतानाच त्या बाबांना एक पेढा देतो आणि मला लागतो, हे घ्या काका पेढा खा. त्यावर लगेच ते काका म्हणू लागतात, पेढे कसले पेढे. तेव्हा सत्या म्हणू लागतो, काळजी करू नका, अहो कालच मी नवी टॅक्सी घेतली ना, त्याचेच पेढे वाटतोय मी आणि तुम्ही या गाडीचे पहिले कस्टमर आहात, तुमच्या हातनं बोनी होणार आहे. तेव्हा ते काका म्हणू लागतात, अरे बापरे मग तर माझंही नशीब लक्की म्हणायचं तर, बरं तू अशीच प्रगती करत राहा. तेव्हा सत्य म्हणू लागतो, काका माझी आता ही दुसरी गाडी आहे, मला ना असाच माझ्या गाड्यांचा बिझनेस वाढवायचा आहे हो. त्यावर ते काका म्हणू लागतात, वाढवणार, तू नक्की प्रगती करणार. अरे तुझ्यासारखी चिकाटी असणारीच पोरं जर आपल्या या देशात असतात ना, तर आपला देश कुठचा कुठे पोचला असता. व खरंच तुझ्यासारखी पोरं आजकाल बघायला भेटत नाही. त्यावर सत्य म्हणू लागतो, काका आपलं असंच असतं, व्यसन आपलं कुठलंही सुटू शकतं, दारू काय असेल ते सगळे व्यसन आपण सोडू शकतो, पण या मेहनतीचं व्यसन माझ्याच्यानी कधी बी सुटणार नाही, ते काय माझ्यासोबतच असणार आहे. त्यावर ते काका म्हणू लागतात, वाह एक नंबर, ज्याचा कुणाचा मुलगा असेल ना त्यांचं तू नावच काढशील, तुझे आईवडील खरंच धन्य म्हणायच्या, ज्यांच्या पोटी तू जन्माला आलाय ते. आता मात्र सत्यही खुश असतो. त्याच वेळेस आता लगेच ते काका म्हणू लागतात, बरं या दुकाना शेजारी घ्या, मला इथेच उतरायचे. आता लगेच गाडी थांबलेली असते. त्याच वेळेस आता ते काका विचारू लागतात, किती झाले तुझे. त्यावर सत्या म्हणू लागतो, माझे 235. त्यावर ते काका म्हणू लागतो, अरे देवा माझं तर पॉकेट घरीच राहिलं, थांबा मी काहीतरी बघतो. त्यावर सत्य म्हणू लागतं, जाऊ द्या काका, अहो नसेल पैसे तर नंतर द्या.
किंवा मग माझा नंबर घेऊन जा आणि नंतर माझ्या नंबरच सेंड करा. त्यावर ते काका म्हणू लागतात, नाही नाही, हे काय समोर दुकान आहे, मी दुकानातनं आणतो पैसे. त्यावर सत्या म्हणू लागतो, कशाला काका, उगाच दुसऱ्यांच्या दुकानात जाऊन हात पुढे करायचे, मी थांबतोय ना. त्यावर ते काका म्हणू लागतात, दुसऱ्यांचं नाही रे बाबा, हे माझंच दुकान आहे. आता मात्र लगेच ते काका आपल्या दुकानातनं गेलेले असताना सत्या मनाशीच म्हणू लागतो, सत्या तुझी पण ना आजकाल जास्तच बडबड चालू आहे, तुला थोडं पण समजत नाही का? त्यांचंच दुकान होतं, उगाच काहीतरी बोलून बसतो, पण अजून कसे आले नाही, मी बघून येतो. असे म्हणत सत्या लगेच दुकानात आतमध्ये येतो. त्याच वेळेस आता इथे केबिनमध्ये आता बाबांच्या खुर्चीवरती एक गुंड बसलेला असतो आणि दुसऱ्या बाजूलाही एक गुंड असतो. दोघा जणांनी आता आपली गुंडगिरी दाखवायला सुरुवात केलेली असते. तेव्हा लगेच ते काका आतमध्ये येताच तो गुंड म्हणू लागतो, आलाय म्हातारा, चला हे सगळं सामान गाडीत भरायचं, चला पटकन कामाला लागा. असे म्हणत ते दोनही गुंड तिकडनं निघालेले असतात. तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतो, माझ्या सामानाला हात लावायचं नाही, शेवटचं सांगतोय, अजिबात काही होता कामा नाही, त्याला हातसुद्धा लावू नका. त्यावर लगेच आता ते दोन गुंड त्या काकांवरती हात उचलणार. तेच पाठीमागनं सत्य येतो आणि पटकन त्या गुंडाच्या कमरेत लाथ घालतो. आता सत्याने मात्र त्यांना आपला इंगा दाखवलेला असतो. सत्या आता एका दाढीवाल्या गुंडाला पकडतो आणि मला लागते, अरे नडायचं आहे ना, मग आपल्या बरोबरीच्या माणसाशी नडायचं, म्हाताऱ्या माणसाची नडताना लाज नाही वाटत तुम्हाला? म्हाताऱ्या माणसावरती हात उचलताय, अरे हिंमत असेल ना तर माझ्याशी लढून दाखव. मला काय म्हणतात माहिती आहे ना, सत्यदादा, सांगलीचा वाघ आहे मी, सत्यदादा, त्यामुळे तुमची सुट्टी नाही, आता सोडणार नाही मी तुम्हाला. तेव्हा लगेच आता मात्र लगेच ते गुंड म्हणू लागतो, तू कशाला आला इकडे, चल नाही इकडनं. त्यावर सत्य म्हणू लागतो, कुणावरती दमदाटी करायची नाही, सत्यदादाशी गाठे. आता सत्याने त्या दोघांची चांगलीच धुलाई केलेली असते. ते दोनही गुंड तिकडनं पळून जातात. ते काका मात्र सत्यजितकडे बघू लागतात. तर इकडे घरी आता सुधाकर भाऊ आपल्या रूममध्ये पुस्तक वाचत असतात. त्याच वेळेस मीरा येते. बाबा तुमच्याकडे वेळ आहे का? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, मीरा अगं माझ्याकडे वेळच वेळ आहे, मला काही काम आहे का? त्यामुळे तू नको माझ्या वेळेची काळजी करू, मी अगदी मोकळा बसेल. हे बघ टाईमपास म्हणून हे पुस्तक वाचवायचं काम चालू आहे. त्यावर मीरा म्हणू लागते, बाबा मग आपण दोघे मिळून यांचं बर्थ सर्टिफिकेट शोधूया का? आता बर्थ सर्टिफिकेटचा विषय आल्यानंतर सुधाकर भाऊ जरा शॉक होतात. तेव्हा ते गप्प बसतात. त्यावर मीरा म्हणू लागते, बाबा मला ते मिळणं खूप गरजेचं आहे हो, त्यांच्यासाठी ते कार्ड बनवायचं आहे ना, त्यामुळे प्लीज आपण दोघाकून दोघे शोधूया ना, म्हणजे सापडेल लवकर. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात, मीरा बाळा अगं ते सापडतंय की नाही लवकर सांगता येणार नाही, कारण कुठे ठेवलं हे लक्षात नाही आहे, मी शोधतो निवांत आणि देतो आणून. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही बाबा कशाला, मी मदत करते की, म्हणजे कसं काम पटापट होईल. तेव्हा सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात, मीरा बाळा अगं कसं सांगू, सत्याचं बर्थ सर्टिफिकेट नाही आहे माझ्याकडे. काय उत्तर द्यावं आता सुधाकर भाऊंना तेच कळत नाही. त्यावर लगेच सुधाकर भाऊ कपाट उघडतात. आता ते आजूबाजूला बघू लागतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, बाबा ते बघा तिकडे 2 फाईली ठेवल्यात, त्या द्या माझ्याकडे. आता मीरा लगेच एक फाईल चेक करू लागते. सुधाकर भाऊ आता एकटक मीराकडे बघत असतात. मीराही आता फाईल बघत असते, पण त्यात कुठे काही डॉक्युमेंट्स दिसत नाही तिला. तेव्हा आता मीरा म्हणू लागते, बाबा या फाईलमध्ये कुठे दिसत नाही, ती कपाटात एक पिशवी दिसते, त्यात तरी बघा. आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, मीरा अगं तू कितीही शोधलं तरी सत्याचं बर्थ सर्टिफिकेट नाही भेटणार तुला, आणि आता हे तुला कसं सांगावं ना तेच कळत नाही. तर इकडे आता ते काका सत्याला म्हणू लागतात, खरंच तू जेवढा दिसत होता ना तेवढ्यापेक्षा जास्तच आहे काहीतरी, खरंच तू जे काही केलं आहे आज ते माझ्यासाठी खूप मोठं आहे, माझ्यावरती तुझे उपकारच झालेत. त्यावर सत्या म्हणू लागतो, नाही हो, आपलं कामच असं आहे, आपल्याला ना खोटारडी माणसं अजिबात पटत नाही, जे काही असेल ना ते सत्य मानायचं आणि मग समोर कोण येईल त्याला चांगलंच तोडवायचं, असलं काम आहे. आणि त्यातल्या त्यात अशा वयोवृद्ध माणसाच्या नादी लागल्यानंतर आपल्याला तर अजिबात पटत नाही, म्हणून त्यांना चांगला इंगा दाखवला. त्यावर लगेच ते काका म्हणू लागतात, हे बघ हे माझं दुकान आहे आणि या गुंडांनी या दुकानावरती कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सत्या म्हणू लागतो, पण का? दुकान तर तुमचं आहे ना काका? त्यावर ते काका म्हणू लागतात, दुकान तर माझंच आहे, पण मला आता हे दुकान बंद करायचं आहे आणि म्हणूनच या गुंडांची इच्छा आहे की त्यांना मी ते विकत द्यावं, पण मी या दुकानाला अगदी कुटुंबासारखं सांभाळले, मला असा कोणीतरी माणूस भेटायला हवा जो माझ्या या दुकानाची अगदी चांगल्या पद्धतीने काळजी घेईल. त्यावर सत्य म्हणू लागतो, पण काका तुम्ही का दुकान बंद करताय, म्हणजे एवढं मार्केटमध्ये दुकान चालत नाही आहे का?
त्यावर ते काका मला नाही रे, या दुकानापासून मी खूप सारे पैसे कमावलेत, पण कसं आहे ना, माझा मुलगा फॉरेनला असतो आणि आता या दुकानामुळे मला वेळ मिळत नाही. त्यापेक्षा मला फॉरेनला जायचं आहे आणि माझ्या नातवंडाबरोबर दिवस काढायचे. कसं आहे ना, या कामाच्या लोडमुळे ना मला कधी कुठे जाताही आलं नाही आणि नातवंडाचं प्रेमही अनुभवता आलं नाही. त्यामुळे म्हटलं की सगळं काही बंद करावी धावपळ आणि आता आपल्या मुला आणि नातवंडामध्ये सुखाने राहावं. त्यावर सत्या मनाशीच म्हणू लागतो, याचा अर्थ काकांना रिटायर्ड लाईफचं आयुष्य छान असं जगायचं आहे, पण कोण असेल जो या दुकानाला चांगला सांभाळेल. त्यावर ते काका म्हणू लागतात, तू एक काम करतो का, तू माझं हे दुकान घेतोस का आणि सांभाळतो का. मला माहिती आहे तू एक नंबर स्वतःपेक्षा जास्त काळजी या दुकानाशी घेशील. त्यावर सत्या म्हणू लागतो, काका हे कसं शक्य आहे. नाही म्हणजे मी सांभाळलं असतं हो, पण या दुकानातलं हे जे सामान वगैरे बघून त्याला खूप पैसे लागतील असं वाटतंय आणि माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत हो. त्यावर ते काका मला, काळजी करू नको, अरे हे सगळं सामान क्रेडिट कार्डवरती घेतलं जातं आणि जसं आपल्याला नफा मिळेल तसं ते फेडत जायचं आणि तसंही हे दुकान मी तुला भाड्याने देईल. बघ तुला जमत असेल तर नक्की सांभाळ, तुलाही यातनं फायदाच होईल. त्यावर सत्या मला लागतो, काका तुमचं अगदी बरोबर आहे, पण मी ना शिकलेला सवरलेलो, मला काय जमणार हे दुकान हँडल करणं. त्यावर ते काका मला लागतात, अरे फक्त शिक्षण महत्त्वाचं नसतं रे, अरे मनाची जिद्द चिकाटी महत्त्वाची असते आणि ती मी तुझ्यात बघितली, तू नक्की करशील. तेव्हा सत्य मला लागतो, ठीक आहे मी याचा विचार करतो. तर इकडे आता सुधाकर भाऊ मीरासमोर आता बर्थ सर्टिफिकेट शोधण्याचं नाटक करत असतात. त्याच वेळेस मीराचं लक्ष आता फोटोच्या अल्बमकडे जातं. तेव्हा मीरा मनाशीच लागते, अरे बापरे, अल्बम म्हणजे यांच्या लहानपणीचे फोटो आता मला बघायला मिळतील. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, बघ बघ अगं मीरा, सगळ्यांच्या लहानपणीचे फोटो आहे बघ, तुला कुठले ओळखतोय कुठला नाही. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, हे रवी भाऊजी ना. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, हो आम्ही वणीच्या देवीला गेलो होतो ना, तेव्हाही रवी असाच गुणी होता, खूप छान. पंकजही होता. त्यावर मीरा मनाशीच म्हणू लागते, पंकज आहे रवी भाऊजी, मग हे कुठे गेलेत, काय यांना देवाला नेलं नव्हतं का, काय झालं होतं, असे प्रश्न आता मीरासमोर उभे असतात. त्याच वेळेस आता निरूपाचा नृत्य करतानाचा जो फोटो असतो ना, तो मीराला दिसू लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, बाबा हे काय आहे. मग लगेच सुधाकर भाऊ सांगू लागतात, अगं तुझी सासू, तिच्या रक्तातच डान्स आहे, अगं कसली डान्स करायची विजेसारखा, तिने एकदा असाच या नृत्यात भाग घेतला आणि अशा विजेच्या कडाडासारखा डान्स केला आणि मग काय पहिला नंबर आला, बघ बघ कसले भारी फोटो आहे, एक नंबर भारी. त्यावर मीरा खुश होतोय, वा वा वा, खरंच सासूबाईंच्या अंगातच डान्स म्हणायचा आणि खरंच त्यांना एवढं मोठं बक्षीस भेटलं होतं. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, हो म्हणून तर आता इतरांना तिच्या तालावरती नाचवते ना, बघितलं. त्याच वेळेस सुधाकर भाऊंना जोरजोरात निरूपा आवाज देऊ लागते. तेव्हा आता सुधाकर भाऊ लागतात, घ्या, हिने घेतलं तिकडे नृत्य करून बक्षीस, पण मला इथे ठेवलंय तिच्या तालावरती नाचवायला, मी आलोचा, असे म्हणून सुधाकर भाऊ तिकडनं निघून जातात. मीरा आता त्या निरूपाच्या फोटोकडे बघू लागते, खरंच सासूबाईंनी एवढं छान नृत्य केलं असेल, काय झालं असेल तेव्हा, खरंच त्यांचा नंबर आला असेल, एवढं छान नृत्य येतं सासूबाईंना, असा विचार मनात चालू असतो. त्याच वेळेस आता मीरा लगेच त्या पोस्टरवरती लिहिलेलं असतं, 12 मार्च 1999 हा कार्यक्रम करण्यात आलेला असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, काय 12 मार्च 1999, या साली तर यांचा जन्म झाला, म्हणजे मग यांचा जन्म आहे 14 एप्रिल, याचा अर्थ मग या नृत्याच्या वेळेस सासूबाईंना 8वा महिना होता का, आणि मग 8व्या महिन्यात सासूबाईंनी नृत्य केलं आणि तरीही त्यांचा नंबर आला. नाही नाही नाही, हे कसं शक्य आहे, या फोटोत तर सासूबाईंचा फोटोही दिसत नाही आहे, मग याचा अर्थ काय समजायचा, असे खूप सारे टेन्शन आता मीराला आलेलं असतं. कारण याचा अर्थ हाच की सत्या हा सुधाकर आणि निरूपाचा मुलगा नसतो. आता पण हा सत्या नेमकं कुणाचा मुलगा हे आपल्याला लवकरच कळेल. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, सत्या आता घरी येतो, हॉलमध्ये सगळ्यांना आवाज देऊन सत्या बोलू लागतो, बाप निरूपा फुसक्या लवकर या. सगळेजण हॉलमध्ये येतात. तेव्हा निरूपा लागते, काय झालं. त्यावर सत्या लागतो, हे बघ बाप, मी या पंकजसाठी एक जॉब बघितलाय, नाही म्हणजे मी सांगतो तुम्हाला पटलं तर तुम्ही करून बघा, पण हा एकदा काय यात उतरलं ना की पैसाच पैसा असू शकतो. त्यावर सत्या लागते, पंकज करशील ना. तेव्हा पंकज लागतो, कसला जॉब आहे सांगशील का. त्यावर सत्या लागते, एक दुकान आहे, म्हणजे ते काकांच्या दुकानात ना फ्रीज टी व्ही सगळे काही सामान असतात विकण्यासाठी, तुला फक्त खुर्चीवरती बसायचं आहे
आणि हा धंदा बघायचा आहे. बघ यात खूप पैसा आहे हा. तू लवकरच मोठा होशील. तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ लागतं, देविका पंकज तुम्ही दोघांनी निर्णय घ्या. तुम्हाला नेमकं काय हवंय काय नकोय ते तुमच्यावरती अवलंबून असेल. त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते, हो पंकज तुझा काय निर्णय असेल तो सांगून टाक. आता पंकज मात्र नकार देतो आणि आपल्या मम्माकडे बघू लागतो. निरुपाचाही नकारच असतो. पण मात्र आता सत्या या फुसक्याला कसं कामाला लावणार ना, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.